ज्यूस सेंटरमध्ये कॉकटेल ज्यूस बनवितात, तसाच परफेक्ट कॉकटेल ज्यूस मी तुम्हाला बनवून दाखविणार आहे. कॉकटेल ज्यूस बनविताना जी फळे आपल्याकडे अवेलेबल असतील तीच फळे घेऊन कॉकटेल ज्यूस आपण बनविणार आहोत. कॉकटेल ज्यूस मिक्स फळांचा बनतो हे तुम्हाला तर माहीतच आहे, पण त्याच्यामध्ये अजून 2 साहित्यांचा सुद्धा वापर केला जातो. हेल्दी ज्यूस मी तुम्हाला बनवून दाखविणार आहे, तर त्यासाठी काय काय साहित्य घेतले ते सांगते. तर इथे 1 गाजर किसून घेतले, अर्धे लिंबू आणि अख्खे 1 संत्र, बीट 1 किसून घेतले, 1 वाटी द्राक्ष घेतली, 1 अख्खे सफरचंद फोडी करून घेतले, अननसाच्या 5 स्लाईस फोडी करून घेतल्या, 1 कप दूध आणि 1 वाटी पिठी साखर. आपल्याकडे जे फ्रूट शिल्लक राहिलेले असतील त्याच फ्रूटचा आपल्याला ज्यूस बनवून घ्यायचा. तुमच्याकडे जे फ्रूट अवेलेबल असतील तुम्ही ते फ्रूट घ्या. कॉकटेल ज्यूस कुठल्याही मिक्स फ्रूटचा बनविला जातो. एक एक करून सर्व फळे मिक्सर जारमध्ये घालून घ्यायची आहे. अननसाच्या फोडी करताना मधला जो गोल भाग असतो तो नाही घ्यायचा. तो जर का घेतला तर घशाला खाज येऊ शकते. आता याच्यामध्ये आपण द्राक्षे घालून घेतली, संत्र घालून घ्यायचे. इथे मला महत्त्वाची टिप्स सांगायची आहे. कॉकटेल ज्यूस बनविताना कुठलेही मिक्स फळे घेतले तरी चालतील, पण आवर्जून 1 गाजर आणि 1 बीट किसून नक्की घाला. कॉकटेल ज्यूस हेल्दी तर होतो, पण चवीला खूप छान लागतो. अर्ध्या लिंबाचा रस घालून घ्यायचा, हे सुद्धा महत्त्वाचे आहे. तुम्ही सेम अशा प्रकारे ज्यूस बनवून बघा, त्याची चव घेऊन बघा. परफेक्ट कॉकटेल ज्यूस असाच असतो हे तुम्हाला नक्की कळेल. चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे. मिक्सर जार फुल भरला आहे, तरी पण एक साहित्य बाकी आहे. पिठी साखर मी याच्यामध्ये घालून घेते. तुमच्याकडे जर का पिठी साखर नसेल तर 3 टेबलस्पून मोठे चमचे साखर वरती घालून घ्यायची. साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा. झाकण लावून घेऊया. अर्धा सेकंद फिरवून साहित्य खाली बसून जाईल. आता याच्यामध्ये 1 मोठा कप दूध घालून घ्यायचे. दूध गरम करून थंड करून नंतर जारमध्ये घालून घ्यायचे आहे. आता मिक्सर जारचे झाकण लावून 3 ते 4 सेकंद फिरवून घ्यायचे. झाकण काढून घेऊया. अशा प्रकारे ज्यूस बनवून घ्यायचा. बीटमुळे ज्यूसला रंग छान येतोच, पण ज्यूस प्यायलासुद्धा छान लागतो. तर अशा प्रकारे सरसरीत ज्यूस बनवून घ्यायचा. आणि गरमीच्या सीझनमध्ये असा ज्यूस प्यायला कोणाला नाही आवडणार. एका जारमध्येच 4 अशा प्रकारे मोठे ग्लास भरून होतात आणि छोटे ग्लास घेतले तर 6 होतील. या मोठ्या ग्लासचे प्रमाण जवळजवळ अर्धा लिटर आहे. परफेक्ट ज्यूस सेंटरसारखा घरच्या घरी बनविलेला होममेड ज्यूस तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हीसुद्धा अशा प्रकारे ज्यूस बनवून बघा. आणि तुम्हाला आवडला तर रेसिपीला लाईक करा आणि मला कमेंट्स करून सांगा. जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि सबस्क्राईब करा. लहान मुलांना अशा प्रकारे ग्लास सजवून दिला तर लहान मुले एका झटक्यात ज्यूस पितात.